गणपती बाप्पा मोरया. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण भेटणार आहोत आपल्या आवडत्या मोदक शॉपला, जिथे मिळतात श्री गणेशांना अर्पण करण्यासाठी खास तयार केलेले उकडीचे मोदक. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या मंगलमय सणात आमचे मोदक तुमच्या सणाला अजून गोडवा देतील. आणि आजच या शॉपला भेट द्या आणि आपल्या आवडत्या मोदकांची ऑर्डर करा. गणपती बाप्पा मोरया. ह्या ताईने आत्ता मोदक पॅक केले बरं का. आपले 11 मोदकाचा हा बॉक्स, ह्याच्यामध्ये बरोबर 11 केसरयुक्त उकडीचे मोदक फक्त 35 रुपयाला. आणि टेस्टर आहा अप्रतिम आहे. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आता गणेशोत्सवाची सुरुवात झालेलीच आहे. सगळीकडे गणपतीचं आगमन झालेलं आहे. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि आजचा एपिसोड सुद्धा खास तुमच्यासाठी जो व्हिडिओ शूट होणार आहे तो गणपती स्पेशल असणार आहे. तर गणपती बाप्पाला गणेशोत्सवमध्ये किंवा अदरवाईज सुद्धा प्रत्येकाची लगबग चालू असते की गणपतीसाठी काय आपल्याला स्पेशल करता येईल, काय सेवा करता येईल, काय गणपतीला करू आणि काय नको, असं प्रत्येकाला होत असतं. तर त्यासाठी प्रत्येक जण आवर्जून काहीतरी गणपतीसाठी स्पेशल करावं, आपल्याकडनं काहीतरी सेवा व्हावी म्हणून झटत असतं. तर हे 10 दिवस गणपतीसाठी काय हवं असं प्रत्येकाला विचारलं, इव्हाना कधीही विचारलं तरी गणपती बाप्पासाठी स्पेशल आवडतं असं उकडीचे मोदक हेच सगळ्यांचं उत्तर येतं. तर आजचा व्हिडिओ सुद्धा खास उकडीच्या मोदकांचा आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उकडीचे मोदक बनवणारी छोटीशी पण छान अशी फॅक्टरी आहे, जिथे उकडीचे मोदक 365 दिवस अवेलेबल होतात. आजचा व्हिडिओ हा पुण्यातला नसून पिंपरी चिंचवड एरियातला आहे. आपल्या शाहूनगरमध्ये शिवतेज नगर आहे. शाहूनगरच्या बॅक साईडला स्विमिंग पूल आहे. त्याच्या शेजारी तुम्ही गुगलवर सर्च केलं उकडीचे मोदक म्हणून तर तुम्हाला गुगलवरती सुद्धा भेटेल. इथे तुम्हाला उकडीचे मोदक 365 दिवस अवेलेबल आहेत. आणि ह्या मोदकाचं विशेष वैशिष्ट्य जे आहे ते गणपतीचे 10 दिवस घरोघरी प्रत्येकजण गणपतीला प्रसाद म्हणून देत असतो. तर हा व्हिडिओ आज आपण शूट करणार आहोत. तुम्ही माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये पूर्ण राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मंडळी, मोदक शॉपमध्ये चला. हे काय एंट्री केल्या दिसतंय तर सारण, खोबऱ्याचं सारण केलेलं ते त्या मोदकाच्या पारीमध्ये भरून उकडीचे मोदक, ते इतक्या नाजूक त्याच्या पारीच्या पाकळ्या केल्यात. आणि वाह, काय फास्टमध्ये हात चालतोय यांचा. आणि अशा पद्धतीने हा एक मोदक तयार. वा 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 वा. झाला आपला मोदक रेडी झालेला आहे. आता हा वाफण्यासाठी, म्हणजे त्याला स्टीम देण्यासाठी, वाफवण्यासाठी तयार झालाय. खूप मेहनत लागते हा. खरंच उकडीचे मोदक करायला खरंच खूप मेहनत लागते. वाव. ज्या उकडीच्या मोदकाच्या प्रत्येक घासात असते प्रेमाची गोडी आणि पारंपरिक चवीचा आनंद. नमस्कार ताई. नमस्कार. प्रेक्षकांना तुमच्याबद्दल आणि तुमच्या उकडीच्या मोदकांबद्दल जरा माहिती सांगाल का? हा जो बिझनेस आहे ना, आम्ही असंच गमतीतच चालू केला होता की IT मध्ये होतो आम्ही दोघंही. मग तुम्हाला तर माहितीच आहे की लेडीज म्हटलं की कधीतरी आपल्याला गॅप घ्यावीच लागते. मुलांमुळे मग एक छोटीशी गॅप होती, ती मोठी झाली आणि नंतर मग काहीतरी करावं म्हणून मी जस्ट एक सुरू केलं.
आणि अगदी छोट्या ऑर्डर पासून सुरू झालेला हा जो प्रवास आहे आता एवढा मोठा झालाय की आमच्याकडे इतकं वेटिंग असतं की प्रत्येक वेळेला मला सगळ्यांना सांगायला लागतं की तुम्ही प्री बुकिंग करा. प्री बुकिंग असेल तरच तुम्हाला ऑर्डर कम्प्लीट म्हणजे मिळेल. आणि बरेच जण 1 महिना आधीपासून बुकिंग स्टार्ट करतात. आणि म्हणजे तुमच्याकडे ऑलमोस्ट हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असतो. हो, आता पुढच्या वेळी असंच करावं लागेल. हाऊसफुलचा बोर्ड पण लावायची गरज पडणार आहे. आता वर्ष झाली म्हणजे तुम्ही हा बिझनेस सुरू केला? 10 ते 12 वर्ष झाले. अगदी 11 मोदकांपासून आम्ही जो सुरू केलेला प्रवास आहे हा आता 11,000च्या वरचा टप्पा आम्ही गाठतोय. वा वा वा. आणि तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगा की हा कसा म्हणजे तुमच्याकडे फक्त गणपती सीझन मध्येच नाही, ऍक्च्युली माझ्याकडे 365 डेज मोदक अवेलेबल असतात. फक्त येताना फोन करून यायचा की आम्हाला मोदक हवेत आणि आम्ही येतोय. मग त्यानुसार मग मी त्यांच्यासाठी मोदक मी रेडी करून ठेवू शकते. म्हणजे गरम गरम फ्रेश मोदक तुम्हाला इथे ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील. आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कॉल करा. या ताई तुमच्यासाठी सेवा करायला इथे रेडीच आहेत. फक्त कॉल करून येत जा. हो, बरोबर आहे ना? हो. आणि तुमचं सकाळी टायमिंग काय म्हणजे तुमचं शॉपला? 10:30 ते 11च्या दरम्यान मी शॉप ओपन करते. आता गणपतीत आम्ही सकाळी 5 वाजतापासूनच इथे असतो. आणि पूर्ण फॅमिली दिसते. हो, बच्चे कंपनी पण इथेच असते. आता सुट्ट्या आहेत आणि घरी कोणाजवळ. आणि तुमच्या मोदकाची प्राइस 35 रुपयाला एक असं आहे. 35 रुपयाला एक मोदक मिळतो. आणि असं ऑर्डर वगैरे बल्क मध्ये तुम्ही घेता? हो, बल्क मध्ये पण ऑर्डर असतात. ती किती दिवस आधी द्यावी लागते तुम्हाला? साधारण 3-4 दिवस आधी तरी द्यावी लागते. कारण बरेच जण 300, 400, 500 जनरली माझ्या कॉर्पोरेट ऑर्डर्स भरपूर असतात. मी एक आल्यापासून बघते स्पेशली म्हणजे तुमचे सगळे उकडीचे मोदक एका साईजचे जे बनतायत त्याचं काय खासियत काय आहे? आता मी इतके मोदक बनवलेले आहेत की ते कमी डोळे मिटून सुद्धा मोदक बनवू शकते. सेम साईज मध्ये. तर वेट पण ऑलमोस्ट सेम राहतं. म्हणजे मी कुठलंही वेट मशीन वगैरे यूज करत नाही. पण प्रत्येक मोदक एकाच मापाचा, सेम साईज, असं सगळं. तुमचे उकडीचे मोदक बनवायची थोडक्यात प्रोसिजर कशी असते म्हणजे मला आणि आमच्या प्रेक्षकांना? मी तांदळाच्या पारीसाठी इंद्रायणी तांदूळ वापरते. त्यानंतर ओल्या नारळाचं आणि गुळाचं सारण असतं. साखर वगैरे आम्ही यूज करत नाही. आणि त्यामध्ये फ्लेवरसाठी वेलची, जायफळची पूड असते. आणि हे सगळं मटेरियल आम्ही म्हणजे वेलची, जायफळची पूड वगैरे सगळं घरी बनवतो. आणि तांदूळ सुद्धा घरीच दळून घेतो. बाहेर गिरणीतून दळून आणत नाही. आणि ह्याचं नारळ खोवायचं मशीन सुद्धा आम्ही घेतलेलं आहे. सगळं म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या प्रोसिजर आम्ही घरीच करतो. आणि हा नारळ खोवून सुद्धा तुम्ही घरूनच सगळं करता? हो. इथे फक्त सारण होतंय असं दिसतंय. हो हो. आणि किती वेळ लागतो साधारण एक मोदक तयार व्हायला? आता माझ्या स्पीडने जर मोदक करायचं म्हटलं तर मिनिटाला एक मोदक मी बनवू शकते. वा, एवढी प्रॅक्टिस झाली आहे ताईंची. मिनिटाला एक मोदक बनवतायत त्या. पण तरी सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल नसतात. कॉल करूनच नक्की यायचंय. हो. आहा, वाफाळलेले उकडीचे मोदक ज्याच्यामध्ये आहे घरगुती पारंपरिक चवीची जादू. क्या बात आहे. इथे मागच्या साईडला मोदक उकडले जात आहेत. गरम आहे बघा, तुम्ही बघू शकता. उकडलेले मोदक सगळे केसर वगैरे छान कसं टाकलंय. आणि एका साईडचे खूप किती पाकळ्या आहेत त्या मोदकाला. आणि इथे सारण होतंय. इथे उकडलेले मोदक, इथे ताई मोदक बनवतायत. असं प्रोसेस होऊन ते तुमच्यापर्यंत घरापर्यंत पॅक होऊन येणार आहे. आता आपले मोदक रेडी झाले आणि नाजूक हाताने त्याच्यावरती केसर लावायचं काम चालू आहे. हे केसर लावल्यानंतर हे उकडण्यासाठी तयार झालेले आहेत आपले केसरयुक्त उकडीचे मोदक. फक्त 35 रुपये. ही फॅमिली तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. यांनी स्वतःचा IT जॉब सोडून ते फुल प्लेज मध्ये ह्या बिझनेस मध्ये उतरलेत आणि सक्सेसफुली गेले 10 वर्ष, बरोबर ना? बरोबर. 10 वर्ष हा उकडीचा मोदकचा व्यवसाय अगदी खूप छान पद्धतीने करतायत.
त्यांनी 10 वर्षापूर्वी जी क्वालिटी मेंटेन केली तीच क्वालिटी आजही ते पूर्ण ग्राहकांना देतात आणि ग्राहक हा अजिबात त्यांना सोडून कुठेही गेला नाही. दरवर्षी इथेच उकडीचे मोदक घ्यायला येतात, ऑर्डर कितीही असली तरीही. तर पिंपरी चिंचवड शिवतेज नगरमध्ये हे शॉप आहे. लँडमार्क द्यायचं झालं तर स्पाईन रोड घरकुल चौक आहे. जुन्या RTO ऑफिसच्या बॅक साईडला तुम्हाला नियरेस्ट चांगलं लँडमार्क आपण सांगू शकतो. गुगलवर सर्च करा उकडीचे मोदक, तुम्हाला ह्या ताई ऑर्डरवरती उकडीचे मोदक. ऍक्च्युली 12 वर्षापूर्वी आपण रजिस्टर केलं, हा. तर उकडीचे मोदक हे नाव सहजरित्या अवेलेबल झालं आम्हाला आणि तेच कंटिन्यू आम्ही झोमॅटोवरती पण केलेलं. बरं. आणि इकडं हा कॅफे फ्युजन आहे, फ्युजन नाही. तर इथं आपण बाकीचे पण आयटम असतात, पण आता गणपतीच्या सीझन मध्ये फक्त आपण उकडीचे मोदक करतो. म्हणजे गणेशोत्सव मध्ये 10 दिवस हे तुम्ही उकडीचे मोदक इथे देता. डेडिकेटेड उकडीच्या मोदकांकरता. हो, इवन गणपती नंतर पण तुम्ही येऊन खाऊ शकतात. 365 डेज आहे आणि तुम्ही डाईन इन, पार्सल आणि झोमॅटो तिन्ही ह्याच्यावरती अवेलेबल असते. हे ऑर्डरचे उकडीचे मोदक 11चा सेट आहे हा. 11ची ज्यांची ऑर्डर असेल त्यांचे हे बनवलेले तुम्हाला मी दाखवते. इतके छान पॅकिंग मध्ये ते आपल्याला अवेलेबल देतील. एक सारखे मोदक आहेत त्यांनी. बघा ह्या ताईंनी आपल्याला उकडीचे मोदक दिलेत. साजूक तूप आहे. वाव, काय स्वर्ग सुख असतो ना तो आपण अनुभवूया आता. तूप आणि उकडीचे मोदक टेस्ट करूया. हा, तुम्हाला पण खाल्ल्याचं फील येईल माझ्या बरोबर. हा, गरम गरम उकडीचे मोदक. हा हा, छान. टेस्ट सुद्धा खूप छान आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ उकडीच्या मोदकाचा कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. नाईक मोदक कसा आहे हा मोदक सुद्धा तुम्ही टेस्ट केलाय ना? हो, आम्ही टेस्ट केलाय. छान आहे, घरी बनवल्यासारखाच आहे, त्यामुळे आम्हाला आवडला. म्हणून तुम्ही इथेच आलात परत मोदक घ्यायला? हो हो, आम्ही ऍक्च्युली महिनाभर आधी ऑर्डर देऊन गेलो होतो, कारण गणपतीची रश असेल म्हणून, त्याच्यामुळे. 1 महिना आधी ऑर्डर दिली, ते पण लक्षात ठेवा. इकडे उकडीचे मोदक रेडी होऊन इकडे ही दीदी पॅकिंग करायला रेडीच आहे. हे असे उकडीचे मोदक गरम गरम येत आहेत आणि आम्हीचं शूटिंग चालू होतं तोपर्यंत सुद्धा यांचं पॅकिंग बॅक साईडला चालूच होतं. म्हणजे कंटिन्यू तिथे उकडीच्या मोदकाची ऑर्डर आहे. 1000, 2000, 11000 अशी उकडीच्या मोदकाची ऑर्डर असते यांच्याकडे आणि ते टायमावरती कंप्लीट करतात. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे.